हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहे आपला डेमो क्लास नर्सिंग ॲप्टिट्यूडचा क्लास नंबर 3 ज्यामध्ये आपण क्लास नंबर 2 चा रिमेनिंग पार्ट जो आहे तर तो डिस्कस करणार आहे. ऑलरेडी आपण 2 लेक्चर टाकून झालेत मित्रांनो. त्यामध्ये आपण क्लास नंबर 1 तर आपण त्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण जे सर्व ऑर्गनच्या रिलेटेड ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत तर त्या आपण सायंटिफिकल टर्मिनॉलॉजीज आपण डिस्कस केल्या होत्या. त्याच्यावरती मित्रांनो आपण 2 लेक्चर आपण त्याच्यावर एमसीक्यू पण डिस्कस केलेले आहेत. ओके, तर आपले फर्स्ट क्लासवर एकूण 3 लेक्चर्स आहेत, ज्यामध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये आपण थेरी पार्ट आणि उरलेल्या 2 लेक्चरमध्ये आपण त्याचे एमसीक्यू कव्हर केले. त्यानंतर आता आपला क्लास नंबर 2 चालू आहे मित्रांनो. क्लास नंबर 2 मध्ये आपण व्हेरियस ऑर्गन अँड देअर युनिक फीचर हा जो चॅप्टर आहे तर हा आपण कव्हर करतोय. तर याच्यामध्ये आपण एक थेरी लेक्चर ऑलरेडी डिस्कस करून झालंय, ज्यामध्ये आपण नर्वस सिस्टम आणि कार्डिओलॉजी सिस्टम आपण कालच्या लेक्चरमध्ये मित्रांनो बघितलं होतं. तर आजचं हे जे डेमो लेक्चर असणार आहे 3rd नंबरचं, तर यामध्ये आज आपण रिस्पिरेटरी सिस्टम आहे तर रिस्पिरेटरी सिस्टम आपण डिस्कस करणार आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट केली नसेल तर त्यांनी मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे 9284062215 आणि त्यांनी लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्यायची. ओके, त्यानंतर लिमिटेड टाइम पिरियड आहे, 75% सध्या आपल्या बॅचमध्ये ऑफ चालू आहे मित्रांनो. तर फक्त 499 मध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती भेटणार आहे. ओके, तर आपल्या ऍक्च्युअल टॉपिककडे वळूया आणि बघू आपण रिस्पिरेटरी सिस्टम जे आहे तर रिस्पिरेटरी सिस्टमचा आपल्याला काय काय स्टडी इम्पॉर्टंट आहे, कोणते कोणते जे टॉपिक्स आहेत तर ते तुम्हाला एमएच नर्सिंग सीईटी मध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयामध्ये मित्रांनो विचारले जातात. ओके, तर सर्वात पहिला जो एमसीक्यू आहे तर तो तुम्हाला 1 मार्काचा जो असतो तर त्यामध्ये विचारलं जातं ट्रकियाचं सेकंड नाव त्याचं काय. ओके, ट्रकिया इज ऑल्सो नोन एज द डॅश डॅश दॅट इज द विंड पाईप किंवा विंड पाईप हा जो आपला जो ऑर्गन आहे किंवा आपलं रिस्पिरेटरी सिस्टम आहे त्यामध्ये विंड पाईप सारखं जे स्ट्रक्चर आहे तर त्याचं नाव काय तर त्याला आपण काय म्हणतो ट्रकिया. तर ट्रकिया आणि विंड पाईप हे दोन्ही पण नाव तुम्हाला मित्रांनो ध्यानात ठेवायचे. याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि आपलं जे रिस्पिरेटरी ट्रॅक आहे ज्यामध्ये सर्वात वरती आहे ते आपली नेझल कॅव्हिटी आहे आणि खाली आपले लंग्स असतात. तर नेझल कॅव्हिटी आणि लंग्स या दोन्हीला कनेक्ट करणारी ही जी ट्यूब आहे तर त्या ट्यूबला आपण काय म्हणतो मित्रांनो ट्रकिया असं आपण त्याला म्हणत असतो. आता हा ट्रकिया चालू कुठून होतो, त्यानंतर हा ट्रकिया एंड कुठे होतो याच्याबद्दल आपण थोडक्यात त्याची इन्फॉर्मेशन बघू. ओके, तर आपलं जे इकडे रिस्पिरेटरी सिस्टमची डायग्राम आहे बघा. या डायग्राम तुम्हाला सर्व गोष्टी इथे दिसतील. ओके, थोडं ब्लर दिसत असेल डायग्राम बट इट्स ओके, समजून जाईल आपल्याला. ओके, सर्वात पहिले आपण ही जी आहे नेझल कॅव्हिटी बघतोय. नेझल कॅव्हिटी नंतर इकडे नेझल कॉन्का वगैरे असतात जे नेझलच्या लॅटरल बॉर्डरवरचे सर्व ऑर्गन्स आहेत. ओके, त्यानंतर इकडे मागे नेझल कॅव्हिटी इकडे एंड होते त्याला आपण कोयना असं म्हणतो. त्यानंतर आता इकडे आपले सर्वात पहिले तर फॅरिंगचे 2 पार्ट असतात. एक असतं ओरोफॅरिंग्स, एक असतं नॅझोफॅरिंग्स. जे नाकाच्या मागं दॅट इज द नॅझोफॅरिंग्स, म्हणजे हा एवढा पार्ट येणार आपला नॅझोफॅरिंग्स आणि हा ओरल कॅव्हिटीच्या मागचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो ओरोफॅरिंग्स. त्यानंतर फॅरिंगचं पुढे कन्वर्जन होतं लॅरिंग्समध्ये. त्यानंतर आता लॅरिंग्स जे आहे तर लॅरिंग्स पुढे आपल्या ट्रकियामध्ये मित्रांनो स्टार्ट होत असतात. जे लॅरिंग्स आहे लॅरिंग्स आणि ट्रकियामध्ये आपल्या व्होकल कॉर्ड्स असतात ज्याला आपण ॲडमस ॲपल असं म्हणतो, जिथून आपला जे साऊंड बॉक्स किंवा ॲडमस ॲपल त्याला आपण म्हणत असतो. ओके, इथं लॅरिंग्स पण दाखवले बघा. तर लॅरिंग्स नंतर आपला हा ट्रकिया मित्रांनो स्टार्ट होतो. तर हा आपला ट्रकिया आहे. ट्रकिया इकडे खाली येतो आणि इकडे आल्यावर हा बायफर्केट होतो 2 ब्रांचेसमध्ये. त्याला आपण काय म्हणतो ब्रॉन्कस असं म्हणतो. राईट ब्रॉन्कस आणि लेफ्ट ब्रॉन्कस असे 2 ब्रॉन्कस असतात. त्यापैकी जर तुम्हाला अँगल जर विचारला तर आपली जी लेफ्ट ब्रॉन्कस आहे तर लेफ्ट ब्रॉन्कसचा अँगल हा ॲज कम्पेअर टू राईट अँगल थोडासा कमी असतो. राईट ब्रॉन्कस जो आहे तर तो डायरेक्टली स्ट्रेट असल्यामुळे त्याचा अँगल हा जास्त असतो. ओके, हे तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट जे आहे तर त्यामध्ये आपण बघणार आहे ब्रॉन्काइज म्हणजे काय असतं. ओके, एअर पॅसेज इनसाइड द लंग, त्याला आपण काय म्हणतो ब्रॉन्काइज असं म्हणतो. आता आपलं हे जे ट्रकिया आहे तर हा ट्रकिया काय झालाय मेन ब्रॉन्कसमध्ये सर्वात पहिले डिवाइड झालाय. इथं बघा डायग्राममध्ये हा आपला ट्रकिया आहे. हा ट्रकिया इकडं राईट ब्रॉन्कस आणि लेफ्ट ब्रॉन्कसमध्ये डिवाइड झाला. आता हा जो मेन ब्रॉन्कस आहे तर या ब्रॉन्कसच्या परत ब्रांचेस असतात बघा. इकडे एक ब्रांच दाखवली, इकडे एक ब्रांच दाखवली, त्यानंतर इकडे एक ब्रांच आहे, इकडे एक ब्रांच आहे. तर ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या ब्रांचेस आहेत तर त्याला आपण काय म्हणतो ब्रॉन्क्युल्स असं पण आपण त्याला मित्रांनो म्हणतो. ओके, एक जी ब्रांच आहे किंवा त्याची जी एक जी ब्रॉन्कसची जी ब्रांच असतात असे भरपूर त्याला ब्रॉन्कियल ट्री आपण असं पण त्याला आपण मित्रांनो म्हणतो. ओके, तर इथे ब्रॉन्काय तुम्हाला ध्यानात ठेवायचं एअर पॅसेज इनसाइड द लंग्स. लंग्समध्ये असणारे जे एअरचे पॅसेज आहेत तर त्याला आपण काय म्हणतो ब्रॉन्काय असं म्हणतो. आणि ह्या ज्या ब्रॉन्काय आहेत तर एंड कुठे होतात मित्रांनो तर एका बलून शेप किंवा एक असा स्पेरिकल शेपचा पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो ॲल्व्हिओलाइज असं आपण म्हणतो. या ॲल्व्हिओलाइजचं मेन काम काय मित्रांनो तर आता याची एक डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवतो. असा हा बलून टाईपमध्ये एक ॲल्व्हिओलाय मित्रांनो आपली प्रेझेंट असते. कारण त्यानंतर ही जी ॲल्व्हिओलाय आहे तर ॲल्व्हिओलायच्या साईडने असं पूर्ण असं व्हेसलचं सर्व नेटवर्क असतं. ओके, आता इथे मी तुम्हाला एक काढून दाखवतो. तर अशा पद्धतीने सर्व इकडे व्हेसल्स मित्रांनो ह्या
साईडने प्रेझेंट असतं. आता याचं जर लाईव्ह एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर फॉर एक्झाम्पल तुम्ही काय डिस्कस करा की आपला एक ॲझ्युम करा एक बलून आहे आणि त्या बलूनला जर आपण एखाद्या नेटमध्ये जर घातलं तर कसे दिसेल, साईडने सर्व नेट असणार आहे आणि मध्ये तो बलून असणार आहे. तर सेम टाईपमध्ये आपल्या ॲल्व्हेओलायचं मित्रांनो स्ट्रक्चर असतं. मध्ये पूर्ण असा फुललेला पार्ट असतो आणि त्याच्या साईडने जे नेट आहे तर ते नेट म्हणजे काय, आपले सर्व जे ब्लड वेसल्स आहेत तर त्या सर्व ब्लड वेसल्स प्रेझेंट असतात आणि ब्लड वेसल आणि आपले जे ॲल्व्हेओलायज आहेत तर इथून आपले काय फिल्ट्रेशन मेम्ब्रेन किंवा आपले जे ऑक्सिजन वगैरे जे ट्रान्सफर होतं एकमेकांसोबत, जे डिफ्युजन तिथून जे प्रोसेस होते तर ती प्रोसेस या मेम्ब्रेन मधून चालत असते. त्याला आपण रिस्पायरेटरी मेम्ब्रेन असं पण म्हणतो. ओके, तर हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर ॲल्व्हेओलाइज म्हणजे काय, इट इज अ साइट ऑफ गॅस एक्सचेंज, जिथून गॅस ब्लड वेसल ब्लड सोबत एक्सचेंज होतात तर ते पार्ट कोणता आहे तर तो ॲल्व्हेओलाइज आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे डायफ्रॅम. त्यानंतर लंग्सचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट हे आपण कशाला म्हणतो, ॲल्व्हेओलाइजला आपण म्हणतो. ओके, लंग्सला जसं आपण काल आपण याच्यामध्ये डिस्कस केलं होतं, आपण किडनी आपण डिस्कस केलं होतं, त्यामध्ये आपण नेफ्रॉन बघितलं होतं. त्यानंतर आपण काल इकडं नर्वस सिस्टम बघितलं. नर्वस सिस्टममध्ये आपण एक टॉपिक डिस्कस केला होता न्यूरॉन. न्यूरॉनला आपण काय म्हणतो, नर्वस सिस्टमचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. त्या सेम टाईपमध्ये जर आपण रिस्पायरेटरी सिस्टममध्ये जर बघितलं तर आपले ॲल्व्हेओलाइज जे आहे तर ॲल्व्हेओलाइजला आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असं पण म्हणतो. तर तुम्हाला एमसीक्यू कसा विचारला जाऊ शकतो, डॅश डॅश इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द respiratory system, that is the your alveoli. त्यानंतर डॅश डॅश इज युअर फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम, दॅट इज युअर न्यूरॉन्स. ओके, तर हे सर्व तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्यानंतर अल्व्हेओलाइजवर सेकंड टॉपिकचा सेकंड टाईपमध्ये कशा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डॅश डॅश इज द साइट ऑफ गॅसेस एक्सचेंज. तर त्यामध्ये काय येणार तुमचं ॲल्व्हेओलाइज हे आन्सर येईल. त्यानंतर डायफ्रॅम आहे. डायफ्रॅम पण खूप इम्पॉर्टंट आहे. डायफ्रॅम इज द मेन मसल ऑफ रिस्पायरेशन. आता डायफ्रॅमवर कोणते कोणते क्वेश्चन आहे बघा. मेन मसल ऑफ द रिस्पायरेशन दॅट इज द डायफ्रॅम. त्यानंतर ॲब्डोमिनल कॅव्हिटी, आणि आता इथे डायग्राममध्ये बघा इकडे हा जो खालचा पार्ट याला आपण काय म्हणतो सर, ॲब्डोमिनल कॅव्हिटी. इकडे सर्व आपले इंटेस्टाईन असेल, त्यानंतर स्टमक असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, स्प्लीन, पॅन्क्रियास, हे सर्व जे ऑर्गन्स आहेत तर डायफ्रॅमच्या खाली असतात. आणि डायफ्रॅमच्या वरती बरं दोनच इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत, एक म्हणजे आपलं लंग्स आहे आणि काय आपलं हार्ट. ओके, तर आपली थोरॅक्स कॅव्हिटी आणि आपले ॲब्डोमिनल कॅव्हिटी ह्या दोन्हीला डिवाइड करणारा जो ब्रांच आहे किंवा हे दोन्हीला डिवाइड करणारा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द डायफ्रॅम. डायफ्रॅम ही एक मस्क्युलर शीथ आहे मित्रांनो बरं. ओके, तर फ्लॅट टाईपची एक मसल ही आपली डायफ्रॅम म्हणून ओळखली जाते. त्यानंतर याचे जे इन्सर्शन आहे तर ते ट्रँग्युलर इन्सर्शन असतं, ते सेंट्रलला असतं. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. डायफ्रॅमची दोन कामं तुम्हाला इम्पॉर्टंट ध्यानात ठेवायचे. पहिलं जे त्याचं मेन काम काय आहे तर ते आपली रिस्पायरेशनची सर्वात महत्त्वाची मसल आहे. ओके, प्रिन्सिपल मसल ऑफ द रिस्पायरेशन दॅट इज द डायफ्रॅम. आणि सेकंड काय आहे की ॲब्डोमिनल कॅव्हिटी आणि थोरॅक्स कॅव्हिटी दोन्हीला डिवाइड करणारा जो पार्ट आहे दॅट इज द डायफ्रॅम. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये आपण बघणार आहे प्लुरा. आता प्लुराला आपण काय म्हणतोय, मेम्ब्रेन कव्हरिंग द लंग्स. आता आपलं जे लंग्स आहे तर त्या लंग्सच्या साईडने मित्रांनो कव्हरिंग प्रेझेंट असते, तर त्या कव्हरिंगला आपण काय म्हणतो, दॅट इज द प्लुरा. जसं आपण ब्रेन बघतो, ब्रेनच्या साईडनं जे कव्हरिंग असते तर त्या कव्हरिंगला आपण काय म्हणतो मित्रांनो, त्याला आपण म्हणतो मेनिंजिस. ओके, आता मेनिंजिस आपले तीन टाईपचे असतात. सर्वात पहिले आपण इकडे नर्वस सिस्टममध्ये येऊ. ओके, आता हा इकडे ब्रेन आहे, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये आय थिंक सांगायचं राहून गेलं की याचे कव्हरिंग कोणत्या कोणत्या असतात. ओके, तर ब्रेनला मित्रांनो तीन प्रकारच्या कव्हरिंग असतात. ओके, आता ह्या डायग्रामला आपण थोडंसं इथे झूम करू, तुम्हाला सर्व ज्या कव्हरिंग्स आहेत तर त्या मी इथे दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, तर ऑलरेडी ही कव्हरिंग दाखवली बट एवढी प्रॉपरली इथं तुम्हाला शो केलेली नाहीये. ओके, तर आता इथं मी तीन प्रकारच्या कव्हरिंग काढतो बघा. सर्वात पहिली जी कव्हरिंग असणार आहे, जी एकदम ब्रेनला जवळ असणार आहे, तिला आपण काय म्हणतो, पायामीटर असं आपण त्याला म्हणतो. ओके, तिला आपण काय म्हणायचं, इथं मी फक्त पी लिहिणार आहे, दॅट इज द पायामीटर. ओके, पायामीटर. त्यानंतर पायामीटर नंतर जी सेकंड असते तिला आपण काय म्हणतो, ॲरेक्नॉइड मीटर. ओके, ॲरेक्नॉइड मीटर आपण दाखवू येलो कलरने. ओके, तर याच्यावरती एक कव्हरिंग असते, तिला आपण काय म्हणू, येलो कलरमधली आली आपली ॲरेक्नॉइड मीटर. ओके, दॅट इज द ॲरेक्नॉइड मीटर. त्यानंतर एक सर्वात लांबची जी कव्हरिंग असते त्याला आपण काय म्हणतो, ड्युरामीटर. ओके, आणि ड्युरामीटर आपण घेऊ ब्लू कलरमध्ये. हे झाली आपली ड्युरामीटर. ओके, दिस इज द ड्युरामीटर. आता तिथे निमोनिक पहा मित्रांनो काय तयार झालं, पॅड निमोनिक तयार झाले. काय झाले, पॅड. पॅड म्हणजे काय, पी म्हणजे पायामीटर, ए म्हणजे ॲरेक्नॉइड मीटर आणि डी म्हणजे ड्युरामीटर. ओके, पी म्हणजे पासवाली जी सर्वात जवळ आहे दॅट इज द पायामीटर. त्यानंतर डी म्हणजे दूरची, जी सर्वात दूरची आहे दॅट इज द ड्युरामीटर, आणि दोन्हीच्या मध्ये असणारी ॲरेक्नॉइड मीटर. त्यानंतर ॲरेक्नॉइड मीटर आणि पायामीटर या दोन्हीच्या मध्ये एक स्पेस असते, त्याच्यावर तुम्हाला परत एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. त्या स्पेसला आपण काय म्हणतो मित्रांनो, तर त्याला आपण काय म्हणतो, सब ॲरेक्नॉइड स्पेस. ओके, तर ते आपण इकडे रेड कलरने दाखवू, सब ॲरेक्नॉइड स्पेस मी तुम्हाला याच्यामध्ये शो करतो. ओके, तर ही जी सर्व मधली जी स्पेस आहे या स्पेसला आपण काय म्हणणार, सब ॲरेक्नॉइड स्पेस. आणि सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये एक स्पेशल टाईपचं फ्लुइड याच्यामध्ये प्रेझेंट असतं, दॅट इज द
कोणतं फ्लुइड तुम्हाला जर माहिती असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो नक्की सांगा. तुम्हाला नाव सांगतो त्याचं, त्याच्याबद्दल अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही सांगा. दॅट इज द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ओके, सेरेब्रोस्पायनल फ्लुइडबद्दल जर तुम्हाला अजून काही जर इन्फॉर्मेशन असेल तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की सांगा. कारण की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर याच्यावर तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ॲज अ शॉक ॲब्झॉर्बंट म्हणून काम करत असतं, आपल्या ब्रेनच्या साईडने प्रेझेंट असतं. त्यानंतर हे जे मेनिंजिस आहेत, हे जे PAD आपण बघितलं पॅड, तर हे तिन्ही ज्या लेयर्स आहेत तर ह्या तिन्ही लेयर्स ज्यावेळेस एकत्र येणार याला आपण काय म्हणतो मित्रांनो, मेनिंजिस असं आपण त्याला म्हणत असतो. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मेनिंजिस त्याच्या 3 लेयर PAD, पायामीटर, अरेक्नॉइड मीटर, ड्युरामीटर. त्यानंतर पायामीटर आणि अरेक्नॉइड मीटर मधली जी लेयर आहे त्याला आपण काय म्हणतो, सब अरेक्नॉइड स्पेस म्हणतो. त्यामध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतं, कलरलेस फ्लुइड असतं, ज्या फ्लुइडचं काम काय असतं, शॉक ॲब्झॉर्बंट. आणि त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सेरेब्रो म्हणजे सेरेब्रम, स्पायनल म्हणजे स्पायनल कॉर्ड. ओके, जे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या अराउंड असतं फ्लुइड त्याला आपण काय म्हणतो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. मेनिंजायटिस ही जी डिसीज कंडिशन आहे किंवा एक हायड्रोसेफॅलस आहे, तर या दोन्ही पण मध्ये आपलं जे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर ते वाढतं. त्यामुळे ब्रेनच्या साईडचा प्रेशर वाढतो. दॅट इज द ICP, दॅट इज द इंट्राक्रॅनियल प्रेशर आपण त्याला वाढणे असं आपण त्याला म्हणतो. ह्या सर्व जे आहे तर ते क्लिनिकल टर्मिनॉलॉजीज आहेत. तुम्हाला एवढं डीपमध्ये आता सध्याला जायची गरज नाहीये. फक्त तुम्ही मेनिंजिस काय असतं, ब्रेनच्या साईडची कव्हरिंग, दॅट इज द मेनिंजिस, आणि त्याच्या 3 लेयर्स ह्या फक्त तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो ध्यानात ठेवायचे. त्यानंतर आपण बघत होतो मित्रांनो आपल्या लंग्स. आता आपण लंग्सच्या ज्या कव्हरिंग्स आहेत तर त्या लंग्सच्या कव्हरिंगवर आपण थोडं फोकस करू. ओके, आता लंग्सच्या कव्हरिंगला आपण काय म्हणतो, प्लुरा म्हणतो. आणि प्लुराचे पण मित्रांनो इथे किती असतात लेयर्स, तर 2 लेयर असतात प्लुराच्या. या सर्व ज्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगतोय ह्या आपल्या नोट्समध्ये सर्व मी टाईप केलेल्या नाहीयेत, बट स्टील तुम्हाला तुमच्या नोट डाऊनमध्ये तुमचे जे नोटबुक आहे तर त्यामध्ये ह्या नोट डाऊन करून ठेवा. कारण की ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय त्यावेळेस सर्व गोष्टी तुमच्या लगेच ध्यानात राहणार नाही. ओके, तुमच्या नर्सिंग ॲप्टिट्यूडला जेवढे इम्पॉर्टंट आहे त्यासोबत तुम्हाला मी एक्स्ट्राचं नॉलेज मित्रांनो ह्या क्लासेसमधून देण्याचं ट्राय करतोय. ओके, तर आता हे आपले लंग्स आहेत बघा. तर आता आपल्याला लंग्सच्या साईडची जी कव्हरिंग आहे तर त्या लंग्सच्या साईडची आपल्याला कव्हरिंग बघायची. ओके, तर लंग्सच्या साईडची जी कव्हरिंग आहे या कव्हरिंगला आपण काय म्हणणार मित्रांनो, प्लुरा असं आपण त्याला म्हणणार. आता प्लुराचे पण किती लेयर असतात, तर प्लुराचे असतात मित्रांनो 2 लेयर. एक असतं पॅरायटल प्लुरा आणि एक असतं व्हिसरल प्लुरा. आता एक गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची, जिथे पण तुम्हाला व्हिसरल नाव दिसेल तर व्हिसरल म्हणजे जो ऑर्गनला डायरेक्टली चिटकलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हिसरल. ओके, आता आपल्याला ह्या ज्या प्लुरा आहेत तर प्लुराच्या आपण तुम्हाला 2 लेयर दाखवू. एक आपण दाखवली ब्लॅक कलरने, सेकंड आपण दाखवू मित्रांनो ग्रीन कलरने. ओके, तर ही जी लेयर आहे तर हिला आपण काय म्हणू, आता ग्रीन कलरची ही जी लेयर आहे हिला आपण काय म्हणणार, पॅरायटल लेयर असं म्हणतात. म्हणजे पॅरायटल प्लुरा आणि व्हिसरल प्लुरा अशा आपल्या प्लुराचे किती लेयर तयार झाले मित्रांनो, 2 लेयर तयार झाले. ओके, प्लुरा म्हणजे काय, लंग्सच्या साईडची जी कव्हरिंग आहे दॅट इज नोन ॲज द प्लुरा. त्यानंतर प्लुराचे आपण बघितले मित्रांनो 2 कव्हरिंग्स, एक आपण किंवा 2 लेयर्स बघितले. एक आपण बघितलं पॅरायटल प्लुरा आणि एक बघितलं आपण व्हिसरल प्लुरा. पॅरायटल प्लुरा जो आहे तर तो दूरचा आहे, लंग्सच्या दूरचा पॅरायटल प्लुरा जो आपण इथे ग्रीन कलरने दाखवला आहे, आणि जवळचा जो आहे तर तो ब्लॅक कलरने दाखवला आहे, दॅट इज द व्हिसरल प्लुरा. व्हिसरल म्हणजे जो ऑर्गन किंवा अशी कोणती पण गोष्ट जी डायरेक्टली ऑर्गनच्या टचमध्ये असते दॅट इज द व्हिसरल. ओके, आणि आता ही जी पॅरायटल प्लुरा आणि व्हिसरल प्लुरा आहे तर याच्यामध्ये पण मित्रांनो एक स्पेस असते, त्याला आपण काय म्हणतो, इंट्रा प्लुरल स्पेस आपण त्याला असं म्हणतो. आणि या इंट्रा प्लुरल स्पेसमध्ये कधी कधी मित्रांनो पस जमा होतो. कधी कधी आपलं जे इंट्रा प्लुरल जे फ्लुइड असतं तर ते फ्लुइड कधी कधी वाढतं, त्याला आपण प्लुरल फ्लुइड असं म्हणतो. ओके, नॉर्मली ते 20 ते 30 ml आपलं प्रेझेंट असतं. जर ते कधी कधी 60-70 ml पेक्षा जास्त जर झालं त्याला आपण म्हणतो प्लुरल इफ्युजन. त्यानंतर याच्या प्लुरामध्ये कधी जर एअर जर झाला, म्हणजे त्याच्यामध्ये जर एअर जर गेला तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, न्यूमोथोरॅक्स. त्यानंतर याच्यामध्ये जर कधी पाणी जर झालं त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोथोरॅक्स. तर भरपूर सर्व क्लिनिकल कंडिशन्स आहेत ज्या तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाणार नाहीच. ओके, फक्त तुम्हाला ध्यानात काय ठेवायचंय, तुम्हाला ध्यानात ठेवायचंय की लंग्सच्या साईडची कव्हरिंग आहे तिला आपण काय म्हणतो मित्रांनो, प्लुरा. मी तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन का देतोय, कारण की ज्यावेळेस तुमची थोडी डीप इन्फॉर्मेशन तुमच्या ध्यानात राहील, जी तुम्हाला सुपरफिशियल आहे तर ती तुमच्या डायरेक्टली ब्रेनमध्ये कॅप्चर होऊन जाईल. ओके, तर तुमच्या लेवलला क्वेश्चन कोणता येतो, तर तो फक्त एवढाच येऊ शकतो की लंग्सच्या कव्हरिंगला काय म्हणतात, त्याला आपण म्हणतो प्लुरा. आणि त्याच्या 2 लेयर्स असतात, एक असते व्हिसरल प्लुरा आणि एक असते पॅरायटल प्लुरा. ओके, त्यानंतर लॅरिंग्सला आपण व्हॉइस बॉक्स असं आपण त्याला म्हणत असतो. तर एवढे सर्व जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत मित्रांनो जे आपण आजच्या लेक्चरमधून डिस्कस केले रिस्पिरेटरी सिस्टमवर. आता रिस्पिरेटरी सिस्टमवर आपण स्पेशल परत एक पूर्ण युनिट आपण बनवलेला आहे, ज्याच्यावर तुम्हाला रिस्पिरेटरी सिस्टमचा इन डिटेल स्टडी मी नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये मित्रांनो करून घेणार आहे. सध्या आपण फक्त वरवर सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन बघतोय, व्हेरियस ऑर्गन्स अँड देअर युनिक फीचर्स. ओके, तर आता तुम्हाला लंग्सचे युनिक फीचर्स समजले असतील, लंग्समध्ये कोणते कोणते ऑर्गन्स आहेत, कोणते कोणते पार्ट्स आहेत ते तुम्हाला समजले असतील. तर आय होप तुम्हाला आजचा हा जो टॉपिक आहे रिस्पिरेटरी सिस्टम हा समजला असेल. उद्याचं जे लेक्चर असेल ते पण डेमो लेक्चर तुमच्या सर्वांसाठी फ्री असणार आहे. स्टार्टिंगचे जे 4-5 लेक्चर आहेत मित्रांनो तर मी ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा ट्राय करतोय, बट त्यानंतरचे लेक्चर्स तुम्हाला डायरेक्ट बॅचमध्ये एनरोलमेंट करूनच मित्रांनो घ्यावं लागणार आहे. तर उद्याच्या लेक्चरचा आपला टॉपिक असणार आहे
डायजेस्टिव्ह सिस्टम. तर डायजेस्टिव्ह सिस्टमचं तुम्हाला जेवढा येतोय तेवढा तुम्ही स्टडी एकदा रिवाईज करून या. आणि आतापर्यंत आपण जे 3 टॉपिक डिस्कस केले, ज्यामध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टम, त्यानंतर आपण कालच्या लेक्चरमध्ये CVS कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम आणि आपण हे न्यूरॉन वगैरे नर्वस सिस्टम बघितलं होतं. तर आजचा तुमचा होमवर्क काय मित्रांनो, जे आपण काल कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम बघितलं, तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टममध्ये मी तुम्हाला इथं 4 जे वॉल्स आहेत, तर ते 4 वॉल आपण इथं डिस्कस केले होते. तर ज्या विद्यार्थ्यांनी याची रिव्हिजन केली असेल, तर त्या मित्रांनी काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये हार्टचे जे 4 वॉल्स आहेत, तर त्या वॉलचे नावं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायची. तुमची कमेंट जी आहे तर ती पिन करून वरती ठेवली जाईल, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना पण ती कमेंट मित्रांनो रीड करता येईल. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल. ओके, व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समधून मित्रांनो नक्की सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचे, त्यांनी लवकरात लवकर मित्रांनो आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या, कारण की आपण लवकरात लवकर बाकीचा जो सिलेबस आहे तर तो कव्हर अप करण्याचा मित्रांनो ट्राय करणार आहे. ओके फ्रेंड्स, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, ज्या विद्यार्थ्यांना MS नर्सिंग CETचा पेपर हा मित्रांनो द्यायचा असेल. त्यासोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लवकरात लवकर तुम्ही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन बद्दल येणारी सर्व एक ना एक नोटीस तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरून मित्रांनो सर्वात प्रथम तिथं भेटेल आणि तुम्ही ॲडमिशन प्रोसेस कितपर्यंत चालली आहे याचं तुम्हाला प्रॉपरली अपडेट मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून भेटणार आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.